उद्योगपती अनिल अंबानींना ईडीचे समन्स 17,000 कोटींच्या कथित कर्ज घोटाळ्यामध्ये चौकशी होणार। 5 ऑगस्टला नवी दिल्लीतील ईडी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश। वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना सभागृहातली ऑनलाईन रमी भोवली। कृषी मंत्री पदावरनं उचलबांगडी। दत्तात्रय भरणेंकडची क्रीडा, अल्पसंख्याक आणि औफाक खाती सोपवली। क्रीडा खात्यामुळे नाराज असलेल्या दत्तात्रय भरणेंची कोकाटेंच्या कारनाम्यामुळे लागली लॉटरी। पक्षश्रेष्ठींनी सोपवली कृषी मंत्रीपदाची जबाबदारी। मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। मुंबईच्या बोरिवलीतल्या मेळाव्यामध्ये काय भूमिका मांडणार याकडे लक्ष। मालेगाव बॉम्बस्फोटानंतर सरसंघचालक मोहन भागवतांना पकडून आणण्याचे आदेश होते। माजी एटीएस पोलीस निरीक्षक महबूब मुजावर यांचा गौप्यस्फोट। तत्कालीन तपास अधिकारी परमबीर सिंग यांच्यावरती गंभीर आरोप। मुंबईतल्या मुलुंडमध्ये धारावीकरांच्या पुनर्वसन प्रकल्पाला काँग्रेसचा तीव्र विरोध। आज मुलुंड बंदची हाक। स्थानिक नेत्यांसह काँग्रेस रस्त्यावरती उतरणार। नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये उंदरांचं साम्राज्य। उंदराने रुग्णाचे पाय कुरतडल्यानंतर आता महिला रुग्णाच्या अंगावरती उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ समोर। पुण्यात खड्ड्याने घेतला 61 वर्षाच्या वृद्धाचा जीव। अपघाताची दाहकता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। औंध परिसरातली घटना। घटनेला महापालिका जबाबदार, स्थानिकांचा संताप। भंडाऱ्यामध्ये साकोलीचा मुख्य तलाव फुटला। शेतशिवारामध्ये पाणी शिरलं। साकोली ते चंद्रपूर महामार्ग बंद होण्याची शक्यता। तुळजाभवानीचं दर्शन 10 ऑगस्टपर्यंत बंद असेल। जीर्णोद्धाराच्या कामासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा आज लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मान। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण। दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित राहणार। भारतीय उत्पादनांवरती 25% आयात शुल्क लादणाऱ्या अमेरिकेला भारताचा पहिला झटका। F-31 लढाऊ विमानाची ऑफर धुडकावली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।